नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे सहनशक्ती. एका गावामध्ये गंगेच्या काठी एक थोर संत महाराज राहत होते. ते अतिशय सहनशील होते. प्रचंड सहनशक्तीची जणू देवाने त्यांना देणगीच दिली होती. राग काय चीज आहे हे त्यांना माहीतच नव्हते. ते गंगेच्या काठी कुटी करून राहत असत. रोज सकाळी पहाटे उठणे, गंगेवर स्नान करणे आणि आपल्या आपल्या कुटीत येऊन तपश्चर्या करत बसणे. गावातील 5 घरी भिक्षा मागून जे अन्न मिळेल तेवढेच एक वेळ जेवण करून ते राहत असत. प्रचंड सहनशक्ती असलेले महाराज म्हणून त्यांची ख्याती होती. एके दिवशी गावातल्या टवाळखोर पोरांनी ठरवले की त्यांना आपण खूप त्रास देऊन राग येण्यास भागच पाडायचे. त्या 4-5 टवाळखोर मुलांनी महाराज तपश्चर्या करीत असताना आतमध्ये दगडे फेक, तिथे आवाज कर, त्यांची तपश्चर्या भंग व्हावी म्हणून मोठमोठ्याने ओरडायचे. परंतु महाराजांनी त्याकडे काही लक्ष दिले नाही. आपली आपली तपश्चर्या चालूच ठेवली. शेवटी मुले कंटाळून घरी गेली. दुसरा दिवस उजेडला. मुलांनी रात्रीच ठरवून ठेवले होते की सकाळी महाराज आंघोळीला गंगेवर येतात तेव्हा त्यांना खूप त्रास देऊन राग आणायचा. मुले सकाळीच गंगेच्या काठी येऊन बसली. महाराज पहाटे उठून गंगेवरती गेले. स्नान आटोपलं आणि गंगेच्या पायऱ्या चढून वरती येत होते. तेव्हा या मुलांनी काय केलं, पान खाऊन त्यांच्या अंगावरती थुंकले. महाराज काहीही बोलले नाहीत. परत फिरले, गंगेत गेले, स्नान केलं, परत आले. परत मुलांनी त्यांच्या अंगावर थुंकलं. परत महाराज वापस गेले, आंघोळ केली, परत वापस आले. परत मुलांनी थुंकले, परत गेले, परत स्नान केलं. हा प्रकार केवळ 1-2 वेळेस नाही तर तब्बल 90 ते 100 वेळेस घडला. तरीही महाराजांना काही राग आला नाही. महाराज शांतच होते. मुले त्यांच्या अंगावर थुंकली की महाराज वापस जायचे आणि स्नान करायचे, एवढेच. शेवटी मुले कंटाळली. मुलांनी महाराजांना विचारलं, महाराज, आम्ही एवढ्या वेळा तुमच्या अंगावरती थुंकलो पण तुम्ही जराही चिडला नाहीत. वापस जाऊन तुम्ही आंघोळ करत राहिलात. तुम्हाला राग येत नाही का? तेव्हा महाराज म्हणाले, मी तर हात जोडून तुमचे धन्यवाद, आभार मानतो. मुले आश्चर्यचकित झाली. ते कसं काय? महाराज म्हणाले, तुम्ही 90 ते 100 वेळा थुंकल्यामुळे मी परत जाऊन गंगेत स्नान केले आणि ते भाग्य, गंगेत स्नान करण्याचे भाग्य मला लाभले. मी गंगेत रोज एकेच वेळेस स्नान करतो, पण तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली, मला हे भाग्य लाभले. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. मुलांनी महाराजांचे पाय धरून क्षमा मागितली. खरेच तुम्ही खूप थोर आणि सहनशील आहात. त्यामुळेच मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत आपण सकारात्मकता ठेवणे गरजेचे आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.